पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 ची मोठी कामगिरी. शहरात घरफोडीनंतर धूम स्टाईलने परराज्यात फरार होणाऱ्या अट्टल चोरट्यांना केवळ 48 तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी यांच्या पथकाने मेरठ उत्तर प्रदेश येथील 3 आरोपींना चाकण येथून सापळा रचून अटक केली आहे. आरोपींकडून 25,13,598 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच 13 लाखाचे टाटा टेम्पो आणि दुचाकी असा मोठा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपी शहरात दुचाकीवर घरफोडी करून निर्जन स्थळी 30 दुचाकी टेम्पोमध्ये टाकत परराज्यात पळ काढलेला हे उघड झालेलं आहे. या कारवाईत दिघी, चाकण, काळेवाडी आणि सांगवी येथील 4 घरफोडी गुन्ह्यांचा उलगडा झालेला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे हे करत आहेत. ही संपूर्ण कारवाई डॉक्टर शिवाजी पवार, उपायुक्त गुन्हे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर विशाल हिरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नमस्कार, मी पोलीस इन्स्पेक्टर संतोष कसबे, क्राईम ब्रँच युनिट 3 प्रभारी मधून अधिकारी म्हणून काम पाहत आहे. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की सदरील घरफोडी जी आहे हे दिवसा झालेली आहे आणि यामध्ये आंतरराज्यीय जी टोळी आहे दिवसा घरफोडी करून एका गाडीचा वापर करून त्या टू व्हीलर मार्फत चोरी करायची आणि त्या टेम्पोमध्ये गाडी टाकून पोलिसांना चकवा देऊन सदरील टोळी ही फरार व्हायची. नाही, तसा तपास चालू आहे आणि या जी टोळी आहे, 3 आरोपी जे आपल्या ताब्यात आहेत, त्यांनी एकाच दिवशी 4 घरफोडी केलेली आहेत. ती 4 घरफोडी म्हणजे निगडी पोलीस स्टेशन, सांगवी पोलीस स्टेशन, काळेवाडी पोलीस स्टेशन, दिघी पोलीस स्टेशन आणि चाकण पोलीस स्टेशन येथे एका दिवशी शृंखला पद्धतीने त्यांनी ह्या घरफोडी करून हे धूम स्टाईल पळून गेलेले आहेत. यापूर्वी देखील आमच्या पोलीस आयुक्त कार्यालय मध्ये अशा घरफोडी झालेल्या आहेत आणि गेल्या 4 तारखेला म्हणजे 4 नोव्हेंबरला देखील अशीच घरफोडी झाली होती. त्याचा आम्ही शोध घेत होतो. माननीय पोलीस आयुक्त असतील किंवा आमचे वरिष्ठ असतील तर त्यांनी आम्हाला डीसीपी साहेब, पवार साहेब आणि हिरे साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून सदरील घरफोडी ही ओपन करावी, उघड करावी यासाठी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगवेगळे 2 पथकं तयार करून, माझ्याकडे 2 अधिकारी आहेत, त्यांची वेगवेगळे पथकं तयार करून आम्ही त्या घरफोडीचा छडा लावण्यासाठी गेल्या 1 महिन्यापासून आम्ही वॉच म्हणून काम पाहत होतो आणि आम्हाला हे यश आलेलं आहे. नेहमीच प्रत्येक कामाची कसोटी करावी लागते. त्या पद्धतीनं आम्ही तांत्रिक विश्लेषण असेल, ते पोलिसांचा तिसरा डोळा, CCTV असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी जनतेला सांगू इच्छितो की आम्ही युनिफॉर्म मधले पोलीस जरी असलो तर तुम्ही साध्या गणवेशातले पोलीस आहेत. एकमेकाला सहकार्य करणं, मदत करणं, शेजारी पाजारी असतील जर शेजारी गावाला गेला तर त्याच्या घराला लक्ष ठेवणं हे जनतेचं देखील कर्तव्य आहे तेवढंच. आणि पोलिसांना जर आम्हाला थोडंसं सहकार्य केलं तर निश्चितच आम्ही ह्या आरोपींना किंवा चोरांना आपण त्यांना काबीज करू शकतो. यामध्ये ज्या 4 घरफोड्या ओपन झाल्या आहेत यामध्ये साधारणपणे आमच्याकडून एक 12-13 लाखाचा मुद्देमाल आम्ही रिकव्हर केलेला आहे. त्याच पद्धतीनं खास म्हणजे विदाऊट नंबरची जी टू व्हीलर आहे, रेसर पद्धतीची जी टू व्हीलर आहे ती नवीन गाडी आहे आणि चोरांनी यामध्ये वापर केलेला जे गुन्ह्यामध्ये टेम्पो आहे हा देखील नवीन आहे की जेणेकरून कुणी पाठला केला तर तो पळवण्यासाठी किंवा रेस करून फास्ट निघून जाता येईल यासाठी त्यांनी नवीन मोटरसायकल आणि नवीन 4 चाकीचा वापर केलेला आहे. असं टोटल आम्ही एक साधारण मुद्देमाल आणि यांच्या गाडी असं म्हणलं तर 25 ते 26 लाखाचा मुद्देमाल आम्ही रिकव्हर केलेला आहे. निश्चितच यामध्ये आम्ही तपास सुरू केला आहे. माझी टीम आहे, आम्ही सर्वजण मिळून काम करत आहे. आम्ही आणखी 2 टीम करून आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. साधारण एक भोसरीची एक चोरी याच्यामध्ये उघडकीला येण्याची शक्यता आहे. त्याच पद्धतीने आयुक्तालयामध्ये असलेल्या आणखी घरफोडी आम्ही त्याचा शोध घेऊन निश्चितच आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी जे आमच्यावर जिम्मेदारी दिलेली आहे ते आम्ही निश्चितच पार पाडू असं आम्हाला वाटतं. माझं एक जनतेला आव्हान आहे की जनतेनं आपण बाहेरगावी जात असेल तर आपल्या शेजाऱ्याला सांगावं. त्याच पद्धतीनं पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून CCTV कॅमेऱ्याचा कमीत कमी बिल्डिंगच्या आतमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी CCTV कॅमेऱ्याची निगराणी राहावी. आणि खास करून मला असं सांगा वाटतं की जे काही सिक्युरिटी असतील सिक्युरिटीला 1-2 चेंजेस द्यावेत. सकाळचे दुपारची संध्याकाळी नाईटला 2 असे वॉचर म्हणून पोलिसांची भूमिका निभवणारे
चांगले सिक्युरिटी ठेवावेत, जेणेकरून आपल्या बिल्डिंग मध्ये येताना परका माणूस कोण येतो आणि कोण जातो आणि तो कुणाकडे आला तर तो कुणाकडे आला होता, तो त्याचं प्रॉपर आयडेंटिफिकेशन करावं, जेणेकरून अशा ह्या चोऱ्या होणार नाहीत आणि ह्यामुळे जनतेला एक व्यवस्थितपणा त्यांच्या चोरीसाठी किंवा असं काय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.